नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण मेथड ऑफ इन्व्हर्जन बघणार आहे। म्हणजे आतापर्यंत आपण ॲडजॉइंट मेथड, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम मेथड ऑफ रिडक्शन, त्याचे वर्ड प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात, अगदी डिटेलमध्ये बघितल्यात। जर तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहेत। अगदी 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत। एका लेक्चरला एकच एक्झाम्पल घेतलंय, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय। म्हणजे कॅल्क्युलेशन पासून प्लस मायनस पासून एक्सप्लेन केले। त्यामुळे ते जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा, तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक टाइप 100% समजणारच आहे। ठीक आहे। आणि जर व्हिडिओ आवडले सगळे तर नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। ठीक आहे। मग आता या क्वेश्चन मध्ये बघा काय, तर मार्च 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे। मग ह्या क्वेश्चन मध्ये सोडवताना कसं सोडवायचं ते समजून घ्यायचं वन बाय वन, कारण एक क्वेश्चन समजला की या टाइपचे सगळे क्वेश्चन एकाच मेथडने सोडवायचे। ठीक आहे। मग आता कॅल्क्युलेशन समजून घ्या, स्टेप समजून घ्या। तर तुम्हाला मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये सेम रिडक्शन सारखे इक्वेशन्स दिलेले असतात, याचं कन्व्हर्जन पण आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये करायचं आहे। मग मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं करायचं बघा, इन मॅट्रिक्स फॉर्म म्हणूयात, इन मॅट्रिक्स फॉर्म। इथं काय येणार सांगा मला, इकडं, इथं आणि इथं। तर इथं एक्स वाय झेड चे कोएफिशियंट असतात। ठीक आहे। मग पहिल्या कॉलम मध्ये काय असणार आहे, एक्स चे कोएफिशियंट असणार आहेत 1 2 1 1 2 1। दुसऱ्या कॉलम मध्ये -1 1 1। तिसऱ्या कॉलम मध्ये 1 -3 1। करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे। इथं अननोन असतात एक्स वाय झेड। इथं काय असतं बघा, 4 0 2। करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे। म्हणजे इथपर्यंत तर पार्ट तुमच्या लक्षात आलाय, कारण तो रिडक्शन सारखाच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये। आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट कोणत्या फॉर्म मध्ये, तर ह्या पार्टला आपण असं म्हणू शकतो की ax = b। काय सांगा, ax = b या फॉर्मॅट मध्ये हा दिलेला पार्ट आहे। मग त्याच्यामध्ये a म्हणजे कोण आहे सांगा, तर a म्हणजे ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स आहे 1 -1 1 2 1 -3 आणि पुढं 1 1 1। करेक्ट आहे। त्यानंतर x म्हणजे काय सांगा इथं, तर इथं x म्हणजे समजून घ्यायचं अननोन असतो, एक्स वाय झेड हा मॅट्रिक्स असतो। ठीक आहे, x म्हणजे। आणि b म्हणजे कोणता मॅट्रिक्स असणार आहे तुमचा, 4 0 2 हा b मॅट्रिक्स आहे। कळालं इथपर्यंत? ठीक आहे। म्हणजे कशाला काय म्हणायचं हे लक्षात आलं तुमच्या। आता पुढं एक समजून घ्यायचं, या स्टेप नंतर ही जी स्टेप आहे बघा, ax = b मी लिहिलेली। ठीक आहे। ह्याच्यामध्ये एक बदल आहेत आणि ते बदल कॉन्स्टंट आहेत ह्या मेथड मध्ये। म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे बदल असणारच आहे। त्यामुळे हा जो काय पार्ट मी आता सांगणार आहे तो ऑलमोस्ट पार्ट जरी केला तरी चालणार आहे तुम्ही। ठीक आहे। मग काय करायचं सांगा, तर ह्या सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचंय बाय ए इनव्हर्स न। मग ए इनव्हर्स न मल्टिप्लाय करायचंय म्हणजे काय करणार बघा, तर इथं असं असणार आहे की ए इनव्हर्स इंटू, इथं असणार ax = इथं गेलं ए इनव्हर्स इंटू बी। करेक्ट। मग आता ए इनव्हर्स न मल्टिप्लाय केलं असता काय येणार आहे, ए इनव्हर्स, बघा समजून घ्या, ए इनव्हर्स इंटू ए। ठीक आहे। ह्यांना मी एकत्र करतो, एक्स लिहितो, = इथं काय येणार आहे, ए इनव्हर्स बी येणार आहे। आता ए इनव्हर्स इंटू ए हा जो पार्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे, अकॉर्डिंग टू कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आन्सर काय असतं, आय आयडेंटिटी मॅट्रिक्स असते। म्हणजे आय इंटू एक्स = ए इनव्हर्स इंटू काय येतंय, बी। मग आयडेंटिटी मॅट्रिक्सला कोणत्याही मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करा, ज्याने मल्टिप्लाय करताय तो मॅट्रिक्स येतो। मग इथं एक्स न मल्टिप्लाय करताय तर इथं एक्स राहणार आहे, कारण आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असते, 1। ओके। = इथं काय आलं, ए इनव्हर्स बी। आता हे जे इक्वेशन आहे ते इन्व्हर्जन मेथड मध्ये प्रत्येक गणितात तुम्हाला या पद्धतीने इक्वेशन हे फाइंड करायचंय, हेच आहे, बाकी दुसरा काही बदल होत नाही। त्यामुळे तुम्हाला काय म्हटलं, हा जो पार्ट आहे तो जवळपास पार्ट जरी केला तरी चालतंय। आता आपल्याला फाइंड करायचं अननोन एक्स वाय झेड। ठीक आहे। मग एक्स वाय झेड फाइंड करायचंय, तर एक्स हा एक्स म्हणजेच एक्स वाय झेड आहे ना, एक्स हा मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे। तर तुम्हाला काय पाहिजे, ए इनव्हर्सचा मॅट्रिक्स पाहिजे आणि बी चा मॅट्रिक्स पाहिजे। ठीक आहे। ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी। मग आता बी तर आपल्याला माहिती आहे, आता पाहिजे काय आपल्याला, इनव्हर्स। आणि इनव्हर्स काढायच्या 3 मेथड आहेत, पहिली ॲडजॉइंट, दुसरी रो ट्रान्सफॉर्मेशन, तिसरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। त्यातली माझ्या माहितीप्रमाणे सोपी, ॲक्युरेट आणि सगळ्यांना जमणारी मेथड आहे ॲडजॉइंट मेथड, आणि ही आपण सुरुवातीलाच घेतली। 2 व्हिडिओ लेक्चर आहेत। ठीक आहे। आपण 3 एक्झाम्पल घेतलीत, अगदी डिटेलमध्ये घेतलीत। जर तुम्हाला येत नसेल तर ती मेथड नक्की बघा,
पूर्णपणे ते नुसती एक्झाम्पल जरी तुम्ही बघितलीत, 2 लेक्चर जरी बघितले तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता पण मी ती मेथड पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, ओके. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, इनव्हर्स काढायचं आहे प्रत्येक गणितात. ठीक आहे, मग इनव्हर्स काढताना काय करायला लागेल, ए घ्यावा लागेल आपल्याला. ए बरोबर ए हा मॅट्रिक्स घ्या, 1 - 1 1 2 1 3 पुढं 1 1 1. ओके, ए घेतला. आता इनव्हर्सची प्रोसेस कशी असते बघा, ए घेतला की त्याचा डिटर्मिनंट काढा. डिटर्मिनंट तुम्हाला मी शिकवलाय पहिल्याच लेक्चरमध्ये, नसेल तर ते लेक्चर बघा 100%. इथं 1 येणार आहे. ठीक आहे, हा 1 घेतला, हा कॉलम हा रो सोडा. 1 × 1 1 -3 1 3. ठीक आहे, पुढं इथं -1 आहे तर तिथं काय घेणार आपण, +1 घेणार आहे. +1 घेतला, हा कॉलम हा रो स्किप करा. काय येणार सांगा इथं, 2 मिनिटं. इथं -3 आहे, इथं पण आपल्याला -3 घेतला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता 1 × 1 1 आलं आणि 1 × -3 येणार. मायनस मायनस काय होणार इथं, प्लस होणार आहे. ओके, पुढं मधला -1 इथं काय घेतला आपण, +1 घेतला. साईन बदलून घ्यायचं असतं मधल्याचं, इथं ब्रॅकेट. ठीक आहे, आता पुन्हा हा कॉलम सोडायचा, हा रो सोडायचा. ह्या 1 ने ह्या 2 ला मल्टिप्लाय करा, 2. आणि ह्या 1 ने ह्या -3 ला मल्टिप्लाय करा, इथं +3 येणार आहे. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. पुढं इथं +1 घ्या. आता बघा हा कॉलम आणि हा रो सोडून द्या, राहिलं काय, 2 1 2 -1 × 1 1 आलं. करेक्ट. ओके, मग आता हे सोडवा व्यवस्थित. काय येणार बघा, 1 इन ब्रॅकेट 3 + 1 4 +1 इन ब्रॅकेट 3 + 2 5 प्लस इथं किती आलं, 1 आलं. म्हणजे बघा आता इथं आलं 4 + 5 + 1 म्हणजे इथं 10 आलं. आता 10 आला, हा डिटर्मिनंट आला विच इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, हा काय आला, डिटर्मिनंट आला एचा. मग आता इथं काय म्हणायचं म्हणताना, ए इनव्हर्स काय म्हणायचं, एक्झिस्ट, की बाबा डिटर्मिनंट 0 सोडून बाकी काही आला असता, ए इनव्हर्स इथं निघू शकतो. करेक्ट आहे इथपर्यंत. ठीक आहे, ओके, डन. आता ह्याच्या पुढे आपल्याला 3 मेथड ज्या मी सांगितल्या, तर रो, कॉलम आणि ऍडजॉइंट, तुम्ही कोणत्याही मेथडने काढला तरी तिथं तुम्हाला इनव्हर्स सेम येणार आहे. ठीक आहे, त्यातली सोपी मेथड मी वापरणार आहे ऍडजॉइंट मेथड. ठीक आहे, मग ऍडजॉइंट मेथडनं बघा, आता आपण पहिल्यांदा कोफॅक्टर काढतो. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे, A11 -1 पोझिशनचे ऍडिशन 2. ठीक आहे, आता इथं डिटर्मिनंट काढूयात आपण. सांगा, पहिला रो पहिला कॉलम गेला, 1 1 -3 1. काय येणार सांगा इथं, मग -1चा स्क्वेअर 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + 3 म्हणजे किती आन्सर आलं, 4. ठीक आहे, त्यानंतर A11 झालं, A12 -1 × 3 आलं. पुन्हा पहिला रो दुसरा कॉलम सोडा, पहिला रो दुसरा कॉलम सोडला असता 2 1 -3 1 म्हणजे 2 1 -3 1 आलं. -1चा क्यूब -1 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 + 3. आता 2 + 3 5 5 इंटू -1 -5 येणार आहे. त्यानंतर A13 -1 + 3 4 आलं इथं. ठीक आहे, बघा पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम सोडायचा, राहिला काय, 2 1 1 1 2 1 1 1. ठीक आहे, ओके. मग आता इथं काय आलं, -1 / 4 4 इवन नंबर आहे, +1 येणार इथं. ब्रॅकेटमध्ये 2 1चा 2 -1 म्हणजे आन्सर आलं 1. करेक्ट, म्हणजे 2 - 1 1 आलं, 1 × 1 1 आलं. A1 आता इथं काय येणार आहे सांगा, A21 येणार इथं. दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे हा दुसरा रो हा पहिला कॉलम सोडायचा. मग राहिलं -1 1 1 1 म्हणजे इथं -1 / 2 + 1 3 आलं. ठीक आहे, दुसरा रो पहिला कॉलम सोडला, -1 1 1 1 -1 1 1 1 आलं. ठीक आहे, -1चा क्यूब किती आला, -1 आला इंटू ब्रॅकेटमध्ये इथं आलं -1 इथं आलं -1. बघा -1 -1 -2 मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे आन्सर किती आलं, +2 आलं. ठीक आहे, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ठीक आहे, पुढं आता बघा, आता हे मी स्पीडमध्ये सांगतोय का, तुम्हाला ऍडजॉइंट मेथड जमते हे डोक्यात घ्या. ठीक आहे, नसेल जमत मी तुम्हाला सांगितलंय, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल, त्यातले पहिले 2 लेक्चर्स बघायचे फक्त. बघून जरी घेतले तरी सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, कारण त्यात डिटेलमध्ये सांगितले, अगदी एक एक स्टेप सांगितले. ठीक आहे, ओके. मग आता ह्याच्यामध्ये A21 झालं, A22 -1 / 2 + 2 4. दुसरा रो दुसरा कॉलम सोडा, बघा दुसरा रो दुसरा कॉलम सोडला आपण. ठीक आहे, राहिला काय, 1 1 1 1 म्हणजे इथं आलं 1 1 1 1. बघा 1 - 1 1 × 1 1
1 इंटू 1 1 म्हणजे 1 मायनस 1 इंटू 1 मायनस 1 आन्सर किती येणार आहे 0 येणार आहे A23 मायनस 1 रेश टू किती आलं 2 प्लस 3 5 दुसरा रो तिसरा कॉलम सोडायचा दुसरा रो तिसरा कॉलम काय येणार आहे सांगा मग 1 1 मायनस 1 1 1 1 मायनस 1 1 ठीक आहे ओके चला ठीक आहे मायनस 1 रेश टू 5 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 येणार इथं म्हणजे आन्सर 1 प्लस 1 2 2 इंटू मायनस 1 मायनस 2 येणार आहे करेक्ट आहे ओके त्यानंतर A31 मायनस 1 रेश टू 3 प्लस 1 4 ओके आता बघा तिसरा रो पहिला कॉलम काय येणार सांगा तर इथं असं असणार आहे मायनस 1 1 1 मायनस 3 आता इथं बघा मायनस 1 रेश टू 4 1 आलं मल्टिप्लाय बाय 3 1 चा 3 मायनस 1 ठीक आहे म्हणजे 3 मायनस 1 किती आलं 2 म्हणजे इथं आन्सर आलं 2 ठीक आहे त्यानंतर पुढे बघा A33 आता A33 मी इकडे खाली घेतो थोडं A33 काय येणार इथं मायनस 1 रेस टू 3 प्लस A32 सॉरी पोझिशन बदलली A31 झालं की A32 येणार आहे मायनस 1 रेस टू 6 मग मायनस 1 रेस टू 6 तुम्हाला माहिती आहे किती असतंय ठीक आहे आता तिसरा रो दुसरा कॉलम सोडायचा बघा तिसरा रो दुसरा कॉलम हा सोडला असता काय शिल्लक राहिलं 1 2 1 मायनस 3 म्हणजे आन्सर किती आलं बघा इथं आन्सर आलं मायनस 1 रेस टू 6 1 येणार 3 6 नाही येणार इथे किती येणार आहे 5 येणार आहे म्हणजे आन्सर येणार इथं मायनस 1 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मायनस 3 मायनस 2 मायनस 3 मायनस 2 इथे येणार मायनस 5 मल्टिप्लाय बाय इथे किती आहे मायनस 1 इंटू मायनस 5 प्लस 5 येणार आहे कळालं का तुम्हाला ठीक आहे ओके पुढं A33 मायनस 1 रेश टू 3 प्लस 3 6 बघा तिसरा रो तिसरा कॉलम सोडा 1 2 मायनस 1 1 1 2 मायनस 1 1 कळालं का आता बघा इथं पण मायनस 1 रेश टू 6 1 येणार मल्टिप्लाय बाय 1 आता इथं किती येणार आहे प्लस 2 येणार आहे ह्याने याला मल्टिप्लाय केलं की प्लस 2 येणार बरोबर आहे का ओके आता 1 प्लस 2 3 3 इंटू 1 3 येणार इथं म्हणजे ह्या सगळ्या पोझिशन आपल्या फाइंड करून झाल्या म्हणून ही मेथड जरा सोपी आहे पटपट होत आहे आता या स्टेप नंतर ह्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा सगळ्यात महत्वाचा कोफॅक्टर मॅट्रिक्स प्रत्येक पोझिशन प्रमाणे लिहून घेऊयात A11 4 आहे इथं 4 लिहिला A12 मायनस 5 लिहिलं इथं A13 1 आलं इथं ओके A21 2 आला इथं ठीक आहे A22 0 आला ओके A23 मायनस 2 आला ओके A31 2 आला ओके 31 ठीक आहे करेक्ट आहे A32 5 आला आणि A33 3 आला करेक्ट कोफॅक्टर मिळाला आपल्याला त्याच्यावरून ऍडजॉइंट काढायचा आहे ऍडजॉइंट कसा काढतो आपण तर बघा ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू हे जे आडवे रो आहेत त्याला मी उभं लिहिणार आहे म्हणजे बघा 4 मायनस 5 1 आहे मग लिहिणार मी 4 मायनस 5 1 त्यानंतर 2 0 1 आहे मग इथे लिहिणार 2 0 मायनस 2 सॉरी आता त्यानंतर 2 5 3 आहे मग इथे लिहिणार 2 5 3 म्हणजे रोचा कॉलम करायचा म्हणजे काय भेटतो आपल्याला ऍडजॉइंट भेटतोय ठीक आहे ओके त्यानंतर आता इनवर्स काढायचा इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए किती डिटर्मिनंट एचा काढलाय आपण 10 म्हणजे इथं आला 10 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए किती आला तुमचा 4 2 2 मायनस 5 0 5 1 मायनस 2 3 या पद्धतीने हा झाला तुमचा इनवर्स बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड आता हा सेपरेटली तुम्हाला 3 मार्काला विचारतात इन्व्हर्जन आलं तर तुम्हाला ते काढावंच लागतंय ठीक आहे आता इनवर्स एकदा मिळाला आपल्याला की आपल्याला इनवर्स इंटू बी करायचंय म्हणजे मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पण आलं पाहिजे आता शांतपणे मल्टिप्लिकेशन करूयात आपण डिटेलमध्ये बघा लक्ष द्या फ्रॉम इक्वेशन 1 म्हणू आपण x इक्वल टू ए इनवर्स इंटू बी लिहूयात ठीक आहे ओके आता बघा x म्हणजे इकडे येणार आहे x y z मी शेवटलाच लिहितो हे x ठीक आहे मी xच लिहितो इथं ए इनवर्स
ए इनवर्स इथं काय येणार सांगा बघा, एक्स लिहिला, ए इनवर्स किती आहे 1/10 मॅट्रिक्सला 4 2 2 -5 0 5 1 -2 3. बी हा मॅट्रिक्स काय आला इथं 4 0 2 दिलाय त्यांनी इथं, आहे की नाही. मग इथं काय लिहिणार आपण 4 0 2. आता मल्टिप्लिकेशन करताना कसं करायचं सांगतो तुम्हाला मी, लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन करताना इकडचा जो मॅट्रिक्स आहे त्यांनी या पद्धतीने मल्टिप्लाय करायचा आणि इकडचा जो मॅट्रिक्स आहे त्याला या पद्धतीने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इकडच्या नंबरने इकडच्या पहिल्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्याला दुसऱ्याला, तिसऱ्याला तिसऱ्याला. म्हणजे असं असतंय, इथं एक नंबर आहे, इथं एक नंबर आहे, इथं एक नंबर आहे, इथं 2 3 4. ह्याने याला मल्टिप्लाय करायचं, ह्याने याला मल्टिप्लाय करायचं, ह्याने याला मल्टिप्लाय करायचं. ही पहिली पोझिशन मिळते. मग आता समजून घ्यायचं मी कुणाला कसं मल्टिप्लाय करतोय. x = 1/10. ठीक आहे, ओके. आता या 4 ला मल्टिप्लाय करा, 16 आलं. ठीक आहे, त्यानंतर 2 ला 0 ला मल्टिप्लाय करा, +0 आलं. प्लस करायचं कारण ही पहिली पोझिशन आहे. आणि ह्या 2 ला मल्टिप्लाय करा, किती आलं +4 आलं. ही पहिली पोझिशन भेटली कारण इथं एकच कॉलम आहे. एक कॉलम असेल तर पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं की पहिली पोझिशन मिळते. ठीक आहे, आता दुसऱ्या रोनं पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं की समजून काय घ्यायचं बघा, हे मॅट्रिक्स तुम्ही इथं बघताय बरोबर आहे का. ठीक आहे, हे R1 आहे आणि हा काय आहे C1 आहे बरोबर आहे का. मग R1 C1 ह्याची पहिली पोझिशन असते ही. आता दुसऱ्या रोनं मल्टिप्लाय केले की दुसरी पोझिशन येणार आहे, तिसऱ्या रोनं मल्टिप्लाय केले की तिसरी. ही मल्टिप्लिकेशन समजून घ्या व्यवस्थित. म्हणजे आता इथं बघा पुढं काय येणार आहे, -5 ने मल्टिप्लाय करा 4 ला, किती येणार सांगा, इथे येणार आहे -20. 0 ने 0 ला मल्टिप्लाय करा 0 येणार आहे. 5 ने 2 ला मल्टिप्लाय करा +10 येणार आहे. ठीक आहे, आता ही झाली दुसरी पोझिशन कारण दुसऱ्या रोनं पहिल्याच कॉलमला मल्टिप्लाय करतोय. आता तिसऱ्या रोनं करताना तिसरी पोझिशन येणार आहे. 1 × 4 4 आलं, 2 × 0 0 आलं, -2 × 0 आणि 3 × 2 6 आलं. कळलं का. ओके, मग आता ह्याच्या पुढचा पार्ट असा आहे, हा एक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक्स म्हणजे काय, एक्स वाय झेड आहे. ठीक आहे, मग आता इथं लिहूयात आपण एक्स वाय झेड = हे 1/10 मी बाहेरच ठेवतो तात्पुरतं. आता इथं काय येणार बघा, इथं येणार 20, इथं येणार आहे 10, -10 येणार इथं 20 प्लस. आता हे कॅल्क्युलेशन केलं तर 16 + 4 20, -20 + 10 -10, 4 + 6 10. आणि ह्या 1/10 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तुम्ही, ह्या 1/10 ने मल्टिप्लाय केलं की 2 - 1 1 आन्सर येणार आहे. म्हणजे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आल्या एक्स वाय झेड = 2 - 1 1. हे आपलं फायनल आन्सर आलं. या पद्धतीने सगळं सोडवायचंय, हे तुमच्यासाठी नवीन नाहीये. हा पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे फक्त. हा पार्ट पण नवीन नाहीये. राहिला मल्टिप्लिकेशनचा पार्ट, तो डिटेलमध्ये समजून घ्या जरा, मी कसं कसं मल्टिप्लाय केलंय. याच पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर ते 16 आलंय ते बघायचं जरा पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइज करून, जर नाही कळालं तर. ठीक आहे, म्हणजे कोणतं पण गणित घ्या, 2/2चं घ्या, 3/3चं घ्या, कोणतंही घ्या, मेथड हीच. ह्याचं कन्वर्जन यामध्ये करायचं, AXB लिहा, हे पूर्णपणे लिहून घ्या. हे सेम राहणार सगळीकडं. ए मॅट्रिक्स जो काय असेल वेगळा तो त्याच्यावरनं इनवर्स काढा याच मेथडनं. ठीक आहे, इनवर्स आला की मल्टिप्लाय करा, बस एवढ्याच मेथड आहेत फक्त. म्हणजे हे सगळं लक्षात आलंय पूर्णपणे तुमच्या. हे शांतपणे लिहून घ्या, हे जे प्रॅक्टिस करा प्रॉपर. ठीक आहे, आणि हे जे एक्झाम्पल आहे ना, हे मेथड ऑफ रिडक्शन डिलीटेड असल्यामुळं हा मार्च 22ला क्वेश्चन आलाय. कळलं का. म्हणजे मॅक्सिमम हा क्वेश्चन येत नाही, पण प्रिपरेशन करून ठेवा, कारण जर आलाच तर काय प्रॉब्लेम, परत नंतर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. ठीक आहे, तर समजून घ्यायचं. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या मागच्या टाईपच्या आहेत, इथं फक्त थोडंसं शेवटच्या स्टेपला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे, तेवढा समजून घेतला की हा टाईप पण क्लिअर होतोय. म्हणजे काय लय डोकं लावायची गरज लागत नाही. ठीक आहे, मग आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.